छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार म्हणजेच पटेल समाजाचे होते असं वादग्रस्त वक्तव्य पंतप्रधान मोदींच्या खासमखास असणाऱ्या केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी केलंय। गुजरातच्या सुरत मधील पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात बोलताना सी.आर. पाटील यांनी हा नवाजावे शोध लावलाय। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા। पाहिलं पंतप्रधान मोदींच्या या खासमखास मंत्र्याचा हा नालायकपणा। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे संपूर्ण जगाला माहित असताना हे महाशय मंत्री छत्रपती शिवाजी महाराज गुजराती असल्याचं सांगण्याची हिम्मत करतायत। पण हे काही पहिलं उदाहरण नाहीये, तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही विकृत मानसिकतेच्या लोकांकडून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा अवमान करण्यात आलाय। मागील 3 ते 4 वर्षांमध्ये भाजपच्या अनेक नालायक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य आणि कृती केल्या आहेत। यामध्ये राज्यातील महायुती सरकारसह भगतसिंह कोश्यारी, मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड, सुधांशु त्रिवेदी, बसवराज बोमई, जय गोयल, प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यासारख्या औरंगजेबी मानसिकतेच्या पिलावळींचा समावेश होता। मात्र आता त्यामध्ये भर टाकली आहे या सी.आर. पाटील म्हणजे चंद्रकांत रघुनाथ पाटील या मोदींच्या नालायक मंत्र्यानं। आता भाजपच्या सी.आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याचं टायमिंगही कसं साधलंय तेही नीट समजून घ्या। म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकांमध्ये निवडणुका होत असताना याच महापालिका क्षेत्रातील गुजराती मतदारांना प्रभावित करण्यासाठी सी.आर. पाटील यांना सुपारी द्यावी असाच हा भाजपचा पडद्यामागचा खेळ सुरू आहे। पाटीदार करके उन्होंने बोला है, वो तो कल ढोकला और ये भी खाए, पापड़ा भी खाते थे शिवाजी महाराज, मेन मेनू में वो भी था, ये भी कल कहेंगे। चुनाव के लिए क्या करना है, क्या कहना है, उनको वो बराबर करते रहेंगे। पाटीदार हा आता हे आलं कुठून ऐन निवडणुकीमध्ये, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं गुजरातीकरण करायचं आणि ते ती जी महापुरुष आहे ती स्वतःकडे ओढायची आणि त्यांचं जे वलय आहे, त्यांच्या भोवतीचं वलय आहे ते इनकॅश करायचं। म्हणजे ह्याला किती खालच्या पातळीचं आणि नीच पातळीचं राजकारण हे लोक करतायत। म्हणजे सुरतमध्ये केलेल्या वक्तव्याचे आपोआप महाराष्ट्रात पडसाद उमटणार हे भाजपला नीट ठाऊक आहे। त्यामुळेच तर सी.आर. पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्याची निंदा करण्याऐवजी भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन त्याचं समर्थन करतायत। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका, ते विश्वपुरुष होते। आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा। महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार आहे। संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालेत। अफजल खानाचा उदो उदो करणं, अफजल खानांची पिल्लावळ सांभाळणं हे संजय राऊतांचं काम झालंय। ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना केलं होतं, हेच सांगून जातंय की संजय राऊत यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा अफजल खान जास्त प्रिय आहेत। आता महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी भाजपकडून अवमान केला जात असताना, शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात असताना अख्खा महाराष्ट्र मात्र गाढ झोपलाय। नुसता गाढ झोपला नाहीये, तर या महाराष्ट्राच्या पाठीचा कणाच मोडून पडलाय की काय असं चित्र पाहायला मिळतंय। मात्र या गाढ झोपलेल्या आणि कणा मोडलेल्या महाराष्ट्राला पुन्हा जागा करण्यासाठी मी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि महायुतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा नेमका कधी कधी अवमान केलाय त्याची आठवण करून देतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाची सर्वात पहिली दुर्दैवी आणि संतापजनक घटना म्हणजे सिंधुदुर्ग मधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा महायुतीच्या भ्रष्टाचारामुळे कोसळला होता। 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला 35 फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात म्हणजे 26 ऑगस्ट 2024 रोजी कोसळला होता। आणि याचं कारण होतं महायुती सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात केलेला भ्रष्टाचार। या भ्रष्टाचारामुळेच पुतळ्याचं काम
निकृष्ट दर्जाचं झालं. अगदी चुकीची डिझाईन, कमकुवत फ्रेम अशा अनेक गोष्टींमुळे अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाच. म्हणजे या महायुती सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणं काही सोडलं नाही. यानंतरची दुसरी घटना म्हणजे निर्बुद्ध आणि बॅकली अशा तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेली आक्षेपार्ह विधानं. फेब्रुवारी 2022 मध्ये संभाजीनगरच्या एका कार्यक्रमात हेच भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते, चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल. गुरुचं आपल्या समाजामध्ये मोठं स्थान आहे. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं होतं की मला माझं राज्य तुमच्या कृपेनं मिळालं आहे. अशा प्रकारे इतिहासाचा कोणताही अभ्यास नसताना या निर्बुद्ध कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. बरं, हेच कोश्यारी इतक्यावरच थांबले नव्हते, तर यांनी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना शिवाजी तर जुन्या काळातील आदर्श झालेत, मात्र आताच्या काळातील आदर्श म्हणजे शरद पवार आणि नितीन गडकरी आहेत असंही म्हटलं होतं. याच कोश्यारींनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता तिसरी घटना म्हणजे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान. नोव्हेंबर 2022 मध्ये शिवप्रताप दिनाच्या दिवशी प्रतापगडावरील कार्यक्रमात भाजपचे उपमुख्यमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सुरत गुवाहाटी गोवा बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली होती. हेच मंगल प्रभात लोढा तेव्हा म्हणाले होते की जसं औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना देखील डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिंदेची तुलना करून मंगल प्रभात लोढांनी स्वतःची लायकी दाखवली होती. यानंतरची चौथी घटना म्हणजे भाजपशी संबंधित जय गोयल नावाच्या नेत्यानं एक पुस्तक लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. म्हणजे जानेवारी 2020 मध्ये भाजपच्या दिल्लीतील कार्यालयात सांस्कृतिक आणि धार्मिक संमेलनामध्ये भाजप नेते जय गोयल यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून शिवरायांचा अवमान केला. बरं, या प्रकरणावरून वादंग निर्माण झाल्यानंतरही कोल्हापुरातील इचलकरंजीचे माजी आमदार आणि भाजप नेते सुरेश हळवणकर यांनी या पुस्तकाचं समर्थन केलं होतं आणि आपल्या नीच वृत्तीचं दर्शन घडवलं होतं. आता पाचवी घटना म्हणजे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींचं छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य. राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या माफीनाम्याच्या विषयाला उत्तर देताना या सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं होतं की शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबाची माफी मागितली होती. आता हे सुधांशु त्रिवेदी स्वतःच्याच मनाचा इतिहास रचून गोदी मीडियावरती स्वतःचीच लाल करत फिरत असतात. यांच्या इतिहासाला ना कोणता आधार असतो ना पुरावे. आता सहावी घटना म्हणजे कर्नाटकातील भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी शिवरायांचा अवमान केला होता. 16 डिसेंबर 2021 रोजी काही समाजकंटकांनी बंगलोरच्या सदाशिवनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे कर्नाटकातील मराठी नागरिकांसह महाराष्ट्रातही निषेध नोंदवला जाऊ लागला. या विटंबनेच्या निषेधार्थ मराठी लोकांनी कर्नाटकातील काही भागांमध्ये बंद पाळत कानडी व्यावसायिकांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं. यावर बोलताना कर्नाटकचे तेव्हाचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. भाजप आणि संघाकडून शिवरायांच्या होणाऱ्या अवमानाच्या घटना इतक्यावरतीच संपलेल्या नाहीयेत. तर सातवी घटना म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मित्र आणि दलाल पत्रकार प्रशांत कोरटकरनं काही महिन्यांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. त्यावेळी अगदी मित्रप्रेमापोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच दीड दमडीच्या प्रशांत कोरटकरवर महिनाभर कारवाई केली नव्हती. तब्बल महिनाभर या प्रशांत कोरटकरला राज्याबाहेर लपवून ठेवलं होतं. अखेर शिवप्रेमींच्या संतापानंतर महिनाभरानंतर प्रशांत कोरटकरला अटक करावी लागली. आता आठवी घटना म्हणजे प्रशांत कोरटकर प्रमाणेच संघी विचारांचा अभिनेता राहुल सोलापूरकरनं देखील आग्र्यातील सुटकेच्या प्रसंगावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर वादंग निर्माण झालं
आणि अखेर त्यानं माफी मागितली. आता 9वी घटना म्हणजे काही दिवसांपूर्वीच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी भंडाऱ्यातील भाजपच्या एका महिला उमेदवारानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डोक्यावर भाजपची टोपी आणि गळ्यामध्ये भाजपचा गमछा घातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात भाजपचा गमछा आणि डोक्यावरती भाजपची टोपी. इतकंच काय तर या महिला उमेदवारानं याची रील बनवून प्रचारातही वापरली होती. या सर्व विकृत घटनांनंतर आता तर मोदींचे खास मंत्री CR पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती ठरवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे हे किती नालायक लोक आहेत ते तुम्हीच बघा. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या या विकृती दिवसेंदिवस महाराष्ट्र आणि देशभरामध्ये फोफावत चालल्या आहेत. त्यामुळे या विकृतींना कधी ना कधी ठेचून काढण्याची गरज आहे. त्यासाठी आता महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी पेटून उठण्याची गरज आहे. मात्र आज जर तुम्ही पेटून उठला नाहीत तर हे विकृत लोक तुमच्या अस्मितेचा आणि तुमच्या दैवतांचा असाच अवमान करत राहतील. त्यामुळे खरंच जर तुम्ही शिवरायांचे मावळे असाल, शिवप्रेमी असाल तर संवैधानिक कक्षेमध्ये राहून या विकृत लोकांचा निषेध नोंदवाल. भाजप नेत्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबाबत आणि विकृत कृत्यांबाबत तुमची काय मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा.